नमस्कार मंडळी, मागील 1 वर्षापासून आम्ही पेबॅक टू सोसायटी या मथळ्याखाली विविध उपक्रम राबवत आहोत। या उपक्रमाच्या माध्यमातून मागील लॉकडाऊनमध्ये आम्ही जवळपास 350 कुटुंबांना अन्नधान्याची किट वितरित केली। या किटमध्ये 15 दिवस पुरेल एवढं अन्नधान्य आणि 18 जीवनावश्यक वस्तूंचा सहभाग आम्ही केला होता। त्यानंतर जवळपास 350 मुलांना आम्ही 1 वर्ष पुरेल एवढं शैक्षणिक साहित्य पुरवलं। ज्यांचे आईवडील कोरोनामध्ये गेले अशा मुलांना आम्ही हे साहित्य पुरवलं। त्यानंतर आम्ही पुन्हा एक उपक्रम हाती घेतलेला आहे, भारतीय संविधान जनजागृती अभियान। त्या संविधान अभियानाच्या माध्यमातून आम्ही घरघर संविधान गावगाव संविधान हा उपक्रम हाती घेतलेला आहे। आपल्या कुटुंबामध्ये, परिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये जर कुणाचे लग्न असतील, वाढदिवस असतील किंवा आनंदाचे प्रसंग, या आनंदाच्या प्रसंगामध्ये आपण भेटवस्तू देतो। त्या भेटवस्तू न देता, स्टीलचे भांडे न देता, प्लास्टिकची वस्तू न देता आपण यापुढे भारतीय संविधान भेट द्यावं, जेणेकरून येणाऱ्या पिढीला आपले अधिकार, कर्तव्य काय आहे याची जाणीव। याही पुढे जाऊन आता आम्ही एक नवीन उपक्रम हाती घेत आहोत। आमचे काही मित्र आहेत जे समाजाबद्दल चांगलं हित चिंततात, त्यांना वाटते की आपण चॅरिटी करावं, तर त्या चॅरिटीचा आम्ही उद्यापासून सुरुवात करतोय। या चॅरिटीमध्ये काय राहणार आहे की रस्त्याच्या कडेला बसणारे जे लोक आहेत, जे भटकंती करणारे लोक आहेत, जे भीक मागून आपलं उदरनिर्वाह करतात, ज्यांना खरंच कपड्याची, काही वस्तूंची गरज असते, अशा लोकांसाठी आम्ही एक नवीन उपक्रम हाती घेऊन येत आहोत। त्या उपक्रमाचं टायटल आहे पागल 5 बंदे। या पागल 5 बंदेच्या टायटल खाली आमचे 5 मित्र एकत्र येऊन दर महिन्यातून किमान एक चॅरिटी करणार आहे। या चॅरिटीमध्ये आपण सुद्धा आपल्या परिवाराच्या वाढदिवसानिमित्त सहभागी होऊ शकता। आपल्याला जे शक्य होईल ती मदत आपण करू शकता। ती मदत आम्ही आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू आणि त्याचा पायीचा हिशोब आम्ही सगळ्यांना देऊ। तर उद्या आमच्या मित्रपरिवारातील एक मित्रांचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आम्ही उद्या साजरा करणार आहोत पागल 5 बंदे या टायटल खाली। तर आपण सर्वजण पुढचा व्हिडिओ नक्कीच बघाल। मी आता आपली